महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राज्यपाल पदावर असताना कोश्यारींकडून घेतल्या गेलेल्या देणग्यांची माहिती राजभवनकडे नाहीये। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी देणग्यांविषयीची माहिती मागवली होती। त्यातून नेमकं काय समोर आलं बघूया त्यावरचा हा रिपोर्ट। मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानी उरणार नाही हे वादग्रस्त विधान करणारे आणि शिवाजी महाराज जुन्या युगाचे महापुरुष होते असं विधान करून ज्यांनी मराठी माणसाची मनं दुखावली ते महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा नवा कारनामा समोर आलाय। 3.25 वर्ष महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले भगतसिंग कोश्यारींनी खाजगी संस्थेसाठी देणग्या वसूल केल्याचा गंभीर आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींनी केलाय। कोश्यारी राज्यपाल पदावर असताना त्यांनी खासगी संस्थांकडून घेतलेल्या देणग्यांविषयीची माहिती गलगलींनी आरटीआय अंतर्गत मागितली होती, पण यातून देणग्यांच्या माहितीचा तपशील समोर आलाच नाही। उलट ज्या संस्थांसाठी कोश्यारींनी देणग्या घेतल्या त्यांच्याशी संपर्क करावा असं शासनाकडून सांगण्यात आलंय। भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या सरस्वती शिशु मंदिर पिथोरगड, विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज पिथोरगड आणि सरस्वती विहार हायर एज्युकेशन नैनिताल यासाठी ज्या उद्योगपती, विकासक आणि वेगवेगळ्या लोकांकडून ज्या देणग्या वसूल केल्या त्याची माहिती राजभवनाकडे किंवा राज्य सरकारला देणं आवश्यक होतं, पण दुर्दैवाने त्यांनी गुपचूपपणे ह्या देणग्या वसूल केल्या, त्यामुळे कुठलीही माहिती राजभवनाकडे उपलब्ध नाही। आरटीआय अंतर्गत मागितलेली माहिती न मिळाल्यानं अनिल गलगलींनी राजभवनानं नाकारलेल्या आदेशाविरोधात प्रथम अपील दाखल केलंय। तसंच याबाबत राज्य सरकारनं चौकशी करावी अशी मागणी गलगलींनी विद्यमान राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे। आपल्या खाजगी संस्थेसाठी ज्या देणग्या वसूल केल्या त्याची कुठलीही माहिती राजभवनाकडे उपलब्ध नाही। माहिती अधिकारचा वापर केला असता तर राजभवनाच्या प्रबंधक जे परिवार कार्यालय आहे त्यांनी आम्हाला असं कळवलं की ही माहिती त्यांच्याशी संबंधित नाही, तुम्ही त्या संस्थेशी संपर्क करावा। आम्ही बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि सध्याचे राज्यपाल यांना पत्र पाठवून मागणी केलेली आहे की त्याची माहिती मागून घ्यावी आणि किती देणगी आणि कोणाकडून त्यांनी वसूल केली आहे त्याचा अभिलेख जनतेसाठी उपलब्ध करावा। भारतात राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे। राज्यपाल हे राज्य प्रमुख असतात, पण मे 2023 मध्ये सत्ता संघर्षाच्या निकालावेळी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले होते। आता कोश्यारींनी राज्यपाल पदावर असताना गुपचूपपणे घेतलेल्या देणग्यांची माहिती लपवल्याचा आरोप होतोय। या प्रकरणात आता पुढे नेमकं काय समोर येणार ते बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।